आमचंही ठरलंय, पुन्हा सांगतो आमचंही ठरलंय, महायुतीमध्ये आम्ही निवडणूक लढवणार आहोत। राज्यभरातल्या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत एकत्रित लढू, एकत्रित जिंकू आणि महाविकास आघाडीला एकत्रित पराभूत करू। सर, योगायोगाची बाब अशी की उद्या तुम्ही या भव्य संमेलनाचं अनावरण करता। दुसरीकडे आज मात्र पुण्यामध्ये त्याच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात खटल्याची सुनावणी आहे। सातत्याने राहुल गांधी या सुनावणीला अनुपस्थित राहत आहेत, सुरक्षेचा कारण ते देत आहेत। राहुल गांधी यांनी केलेलं स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचं विधान अपमानजनक, बदनामीकारक, क्लेशदायक, संतापजनक, तळपायाची आग मस्तकावर नेणार आहे आणि म्हणून त्यांच्यावर चालू असलेल्या गुन्ह्यात त्यांना शिक्षाच झाली पाहिजे ही पूर्ण भारतवासियांची इच्छा आहे। न्यायालयापासून पळ काढण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत का, हा आमचा सवाल आहे। नाशिकमध्ये नवीन एसटीपी प्लांट उभारण्यासाठी जवळपास 300 झाडांची कत्तल झालेली आहे असा आरोप पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आला आहे। यामध्ये साधुग्रामच्या 1800 झाडांचे प्रश्न अजूनही अनुत्तरित असताना एसटीपी प्लांटसाठी कत्तल केली आहे असा आरोप काही पर्यावरण प्रेमी करतात। हे सरकार पर्यावरण पूरकच कार्यक्रम, योजना आणि प्रकल्प करते। हे सरकार पर्यावरणाच्या रक्षणाचीच भूमिका घेऊन काम करते। नाशिकमध्ये सुद्धा आम्ही तीच भूमिका घेऊ। सर, मुंबई पुणे मला याची माहिती नाही, माहिती घेऊन सांगितलं। सर, मुंबईचे तुम्ही उपनगराचे पालकमंत्री आहात। लोकशाहीने एक आज स्टिंग ऑपरेशन केलं होतं की वेगवेगळी जी शौचालयं आहेत, सार्वजनिक शौचालयं आहेत, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संसार दाखलेला पाहायला मिळतं। मुंबईचं चित्र आहे, याची काय तुम्ही चौकशी करणार आहात का? ज्या पद्धतीचं काम लोकशाहीने केलंय आणि हा मुद्दा समोर आणून दिलाय, शौचालय, सार्वजनिक शौचालय आणि त्याची उपयोगिता, यामध्ये अवैध रीतीने कोणी अन्य व्यवस्था किंवा निवास करत असेल त्यावर कडक कारवाई करण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिका आयुक्तांशी मी बोलीन। लागलंच तर पोलिसांनी कारवाई करावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेऊ आणि निर्देश सुद्धा देऊ।